नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू होय अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर. तब्बल 237 कोटी रुपये, प्रति हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा 23 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शेवटी तुम्हाला 12 जिल्ह्याची नावं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते. या ठिकाणी शासन निर्णयान्वये आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे. केंद्र शासनाने विहित केलेल्या या 12 जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अनव्य अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. या ठिकाणी निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता सुधारित दराने म्हणजे 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आलेली आहे. म्हणजे आता प्रति हेक्टरी 13,600 प्रमाणे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डेबिटद्वारे जमा करण्यात येणार आहे. आता आपण शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर 12 जिल्ह्याचे नावंसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर शासन निर्णय आपण पाहू शकता. जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी संदर्भ आहे क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी 237 कोटी रुपये मंजूर करण्यास शासनाने या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकता वरील सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता ही नुकसान भरपाई कोणाला मिळणार? जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळं जे शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि असे शेतकरी जे पात्र आहेत आणि त्यांचं डीबीटी म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीटी पोर्टलद्वारे ही रक्कम जमा केली जाणार आहे. आता पुढे आपण 12 जिल्ह्याचे नावं पाहणार आहोत. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता जिल्हा, कालावधी, बाधित हेक्टर क्षेत्र, बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि निधी या ठिकाणी लाखामध्ये दिलेला आहे. तर गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, पुणे, सातारा, सांगली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम अशा प्रकारे हे 12 जिल्हे आहेत आणि या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 237 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि ही जी भरपाई आहे वाढीव दराने मिळणार आहे. म्हणजे 13,600 रुपये प्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.